18 तारखेला या पिंपळवंडी गावावर नव्हे तर जुन्नर तालुका आणि पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये एक दुःखाची शोककळा पसरली होती. आमच्या गावातील एका लहान चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. हे सगळं होत असताना कुटुंब अतिशय दुःखात आहे. त्या निमित्तानं वेगवेगळ्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून लोक त्यांचं सांत्वन करण्यासाठी येतात. अशाच पद्धतीनं काल खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकासभाऊ दरेकर आणि इतरही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आले होते सांत्वन करण्यासाठी योगेशचं. दादांपुढं आम्ही थोडीशी मागणी व्यक्त केली की योगेश आता लवकर सावरू शकत नाही, त्याच्या कुटुंबाला काहीतरी आपल्याला न्याय दिला पाहिजे. त्याच्या घरी लहान मुलं, भाऊ, भाऊजाई, असं त्याचा एक 6-7 व्यक्तींचा परिवार आहे आणि तो लवकर त्याचा उदरनिर्वाह मजुरी केल्याशिवाय होऊ शकत नाही. त्या निमित्तानं दादांना विनंती केल्यानंतर दादा म्हटले, मी आर्थिक मदत करेलच, परंतु त्याची अजून काय अडचण आहे. तर योगेशने बोलून दाखवली की आम्हाला घर नाही आहे. दादांनी शब्द दिला आहे. दादा सध्या म्हाडाचे अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे. दादा म्हटले, दरेकर साहेबांना सांगितलं तुम्ही प्रस्ताव घेऊन या, सगळे पेपर्स घेऊन या. मला सांगितलं तुम्ही गावातून ते सगळे पेपर्स कलेक्ट करून दरेकरांक द्या. पुढचं काय करायचं मी पाहतो. दादांबद्दल आमचा एक अनुभव आहे पूर्वीचा सुद्धा. जो शब्द देतात तो पूर्ण करतात. त्याप्रमाणे त्यांनी एक छोटीशी आर्थिक मदत म्हणून योगेशला तातडीची आपल्या भैरवनाथ पतसंस्थेचे डायरेक्टर माननीय उपाध्यक्ष काजळे साहेब हे दादांच्या वतीनं या पिंपळवंडीमध्ये योगेशच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी आलेले आहेत आणि मी त्यांना विनंती करतो. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी जी काही घटना पिंपळवंडी गावामध्ये घडली, त्या घटनेच्या अनुषंगानं त्यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी शिरूर लोकसभेचे माजी खासदार आणि म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील काल या ठिकाणी या कुटुंबाला, पवार परिवाराला भेट देऊन गेलेले आहेत. आम्ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत होतो. काल त्यांनी इथली वस्तुस्थिती सगळी समजून घेतली आणि या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. SP साहेबांशी स्वतः बोलून लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवून गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन व्हावं अशी मागणी संपूर्ण गावाबरोबरच, सगळ्या नेत्यांबरोबरच काल दादांनी पण त्या निमित्ताने केलेली आहे. आणि निश्चितपणे या परिवाराला आधार देण्यासाठी मला जे काही करता येईल तो प्रयत्न मी यापुढील काळामध्ये करेल. तुम्हाला काय जे काही मदत लागेल ती मला सांगा, असं काल दादांनी या कुटुंबाला प्रश्न विचारल्यानंतर सोपान शेटनं या परिवाराच्या वतीनं, गावच्या वतीनं त्यांच्यापुढे त्यांची व्यथा मांडली. आणि खऱ्या अर्थानं आम्ही जात असताना आम्ही पाहिलं, ही जी वस्ती आहे ही वस्ती जेवढ्या काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राहती, यांना राहण्यासाठी व्यवस्थित घर पण नाही, यांची राहण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आणि हे दादांनी काल स्वतः पाहिलं. आम्हाला जातानाच यांच्या घराकडे जातानाच दादा म्हटले की यांचं राहण्याची अवघड परिस्थिती आहे, यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या घरामध्ये बसल्यानंतर दादांनी यांच्या परिवाराशी संवाद साधला, यांच्या मुलांशी संवाद साधला आणि त्यांना जी काही मदत लागेल ती करण्याचा ज्यावेळेला शब्द देत असताना त्यांनी असं सांगितलं, सोपान शेटनी मागणी केल्याप्रमाणे, मी उद्या सकाळी माझी जवळची घरातली माणसं पाठवून त्यांना निश्चितपणे आर्थिक मदत तर देईलच. आणि ती मदत आज भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सागरभाऊ काजळे असतील, डायरेक्टर तागड साहेब असतील, फरमाळे साहेब असतील, ही सगळी मंडळी आज त्या निमित्ताने या ठिकाणी आलीच. ही मदत तर निश्चितपणे ते देतील. या कुटुंबाला एक फुलाची पाकळी म्हणून, आधार म्हणून देण्याचा प्रयत्न दादांनी जो काही केलेला आहे, तर मी या कुटुंबाच्या वतीनं, गावच्या वतीनं सुद्धा मी दादांचे मनापासून आभार मानतो. परंतु त्याच्याही पुढे जाऊन दादांनी, ते म्हाडाचे अध्यक्ष आहेत,
आणि ह्या परिवाराची सगळ्याच कुटुंबाची, हा परिवारच नाही तर तिथली जी काही वस्ती आहे सगळी, तर त्या वस्तीची जी अवस्था पाहिली की यांची राहण्याची अवस्था अतिशय बिकट आहे. तर दादांनी त्याच ठिकाणाहून अधिकाऱ्यांना फोन लावला, त्यांना विचारलं, आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना असं सांगितलं की इथली सोपान शेटाने तुम्ही इथली जी काही डॉक्युमेंट्स आहे या जागेची, जी काही कलेक्टर ॲक्विजिशनमध्ये जागा असेल, गायरान असेल, तिचे डॉक्युमेंट्स तुम्ही काढून घ्या. आम्ही या पद्धतीनं तलाठी आणि ग्रामसेवकांना तशा पद्धतीच्या विनंती केलेली आहे. दादांनी असं सांगितलं आहे की हे जे डॉक्युमेंट्स मी काल त्यांनी सागरभाऊंनी सांगितलं, आज पत्र पण दिले जिल्हाधिकाऱ्यांना की या संदर्भामध्ये म्हाडाकडं जर ही जागा वर्ग केली तर पुणे जिल्हा परिषद आणि म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमानं ह्या सगळ्याच कुटुंबांना एक चांगल्या पद्धतीचं घरकुल देण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं केला जाणार आहे असा, आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. कारण दादांची कार्यपद्धती इथून पाठीमागच्या काळामध्ये पाहता निश्चितपणे दादा या सगळ्याच ह्याच कुटुंबाबरोबर, या फक्त पीडित कुटुंबच नाही तर त्या कुटुंबाबरोबर सगळ्याच वस्तीतल्या कुटुंबांना एक घरकुलाच्या माध्यमातून आधार देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील असाही विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. मी या निमित्तानं दादांचे आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. काल संध्याकाळी आदरणीय राज्यमंत्री माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील या ठिकाणी भेट देऊन गेले. भेट दिल्यानंतर त्यांनी मला संध्याकाळी फोन केला का सागर उद्याला असं जाऊन आपल्याला ह्या पीडित कुटुंबाला काहीतरी मदत करायची आहे, तुम्ही सकाळीच लवकर जाऊन ह्या पद्धतीने तिथं जाऊन मदत करू द्या. परंतु सकाळी आमची संस्थेची मासिक मीटिंग असल्याकारणाने ती मीटिंग 10:30-11 वाजता होती. ती मीटिंग करून आम्ही दादांनी घाईघाईने आम्हाला इकडं पाठवलं. त्या मीटिंगमधूनच दादांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाशी घरकुलाबाबत संपर्क केला. तसेच म्हाडाचे अधिकारी असतील आणि जिल्हा परिषदेशी संपर्क करून तिथे आपल्याला सर्वच जी वस्ती आहे त्या वस्तूसाठी कसं घरकुल उपलब्ध करून देता येईल याची माहिती घेतली व दादांच्या PNना दादांनी सूचना दिल्या का लवकरात लवकर कागदोपत्री पत्रव्यवहार पूर्ण करून कारवाई करावी. तसेच विकास भाऊंना पण फोन करून जी काही कागदपत्र लागतील ती लवकरात लवकर देण्याचं सूचित केलं व आम्हाला आमचे सहकारी असतील तागड साहेब, संचालक खरमाळे साहेब यांना तिथे येऊन आर्थिक मदत दादांच्या वतीने देण्याचे सूचित केले. आज आमच्या पिंपळवंडीमध्ये 18 तारखेला जी घटना घडली त्यासाठी काल दादा मी बाहेर असल्यामुळे त्यांची भेट नाही झाली, परंतु त्यांचं माझं फोनवर कॉन्टॅक्ट झाला. तर दादांना मी सांगितलं की दादा काहीतरी मदत आणि जी आज पोलिसांना मदत होईल ते लवकर येणार, मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मला आर्थिक मदत व त्या घराचं पण प्रॉब्लेम आहे तर ते पण सॉल्व करायचं. दादांनी लगेच हो म्हणून लगेच कार्यवाही करून दादांनी आज क्षणाचा बनायचं, आज लगेच लोकांना पाठवून मदत आज म्हाडाच्या वतीने पण घरकुल देण्याचं आश्वासन. तर यावरती म्हणते व आधीच लोक आज तालुक्यातून इथे येत आहेत आणि ह्या लोक सगळ्यांचा आज पिंपळवंडीच्या वतीने सगळ्यांचे आभार मानते. असेच आपण सगळ्यांनी इथं येऊन जे सहकार्य करतायत तर असं सहकार्य प्रत्येकाने करावे ही पण एक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.